तुम्हाला मुंबईमधील पक्ष्यांचे नंदनवन माहिती आहे का? होय, आज आपण आलोय वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान येथे, म्हणजेच राणीची बाग येथे. इथे पक्ष्यांसाठी एक वेगळी आरक्षित जागा आहे आणि त्यांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. तर चला बघूया. मुंबईतील पक्ष्यांचे नंदनवन म्हणजेच पक्ष्यांसाठी एक वेगळी राखलेली जागा. राणीच्या बागेतील या जागेला पाहण्यासाठी दूर दूरहून सर्वच जण इथे भेट देत असतात. दैनंदिन जीवनात मुंबईमध्ये आपल्याला कावळा, चिमणी, पोपट, कबूतर यांच्या पलीकडे फार कमी पक्षी पाहायला मिळतात. अशातच मुंबईतील राणीच्या बागेत आपल्याला देश विदेशी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. जाणून घेऊया पक्ष्यांची माहिती. करण पोपट जगातील पोपटांमध्ये सर्वात मोठा पोपट अशी याची ओळख आहे. या पोपटाची शेपटी अनेकदा त्याच्या शरीरापेक्षा लांब असते. त्याच्या गळ्याभोवती आणि खांद्यावर लाल रंगाचा पट्टा असतो. भारतात आढळला जाणारा धनेश हॉर्निबल प्रजातीतील पक्षी, फळे, सरपटणारे प्राणी, कीटक अशा सर्व गोष्टींचे हा सेवन करत असतो. अनेकदा चायनामध्ये प्रामुख्याने आढळल्या जाणाऱ्या आणि जमिनीवर राहणाऱ्या सोनेरी तितर हा पक्षी आपल्याला इथे पाहायला मिळेल. या पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे इतर पक्ष्यांप्रमाणे झाडांवर जास्त आढळत नाही. सोनेरी तितर या पक्षाला जास्तीत जास्त वेळ हा जमिनीवर घालवण्यासाठी आवडतो. तसेच जलद गतीने छोटी उडान घेण्याचे कौशल्य त्याच्यात आहे. राणीच्या बागेत आपल्याला राखाडी रंगाचा पोपट देखील पाहायला मिळेल. या पोपटाचे वैशिष्ट्य म्हणजे दीर्घ आयुष्य जगणारा पोपट. होय, आफ्रिकेमध्ये आढळल्या जाणाऱ्या या पोपटाचे आयुष्य 40 ते 60 वर्षांचे असते. तसेच हा पोपट नक्कल करण्यात देखील हुशार असतो. ऑस्ट्रेलियामध्ये आढळला जाणारा कॉकटेल हा पक्षी देखील या राणीच्या बागेत आपल्याला पाहायला मिळेल. या पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या भावना त्याच्या देहबोलीतून व्यक्त करत असतो. मुंबईच्या गजबजलेल्या गर्दीत जर तुम्हाला देखील पक्ष्यांचा अविस्मरणीय असा अनुभव घ्यायचा असेल तर राणीच्या बागेला नक्की भेट द्या. निकिता महेंद्र, लोकल 18, मुंबई.